नमस्कार. पुण्यामध्ये अजूनही चांगलाच गारठा आहे आणि खूप दिवस झाले मी म्हणत होते की डिंकाचे लाडू करूयात. शेवटी आज योग आलाय. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे डिंकाच्या लाडवाची रेसिपी. तुम्ही सगळेच जण लाडू करतच असाल, थंडीमध्ये डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, असे सगळे प्रकार. पण मी माझ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला शेअर करते आणि ती तुम्ही बघा. कढई घेतली आहे आणि त्याच्यात मी आता तूप टाकणार आहे थोडंसं. या तुपात आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे. असा डिंक मस्त फुलून येतो तेलामध्ये, तुपामध्ये. तूप टाकलंय मी. आता याच तुपामध्ये मी असे खजुराचे बारीक बारीक तुकडे केलेत. ते मी जरा असा खजूर असा इथे या तुपामध्ये थोडासा शिजवून घेणार आहे. एक 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचा. हा मी असे अंजिराचे छोटे तुकडे केलेत, ते सुद्धा मी जरा आता थोडेसे शिजवून घेते. वाटलं तर थोडंसं तूप टाकू शकता. हे सुद्धा 2-3 मिनिटं गरम करून घ्यायचं. अंजीर गरम करून झाले. आता मी टाकलेत बदाम. आता तूप टाकायची गरज नाहीये. आता आपण हे भाजून घ्यायचे नुसते असे. ते जेवढं कढईला लागलेलं तूप आहे तेवढं. बदाम भाजून झाले. आता काजू, थोडे अक्रोड टाकलेत. आणि याच्यातच माझ्याकडे अशा मिक्स सीड्स आहेत. ते थोडेसे मिक्स सीड्स पण मी टाकणार आहे. ही मिक्स सीड्सची अशी बाटलीच मिळते, अशी आहे ती. याच्यामध्ये सगळ्या भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, जवस, तीळ, असं सगळं अजून बऱ्याच प्रकारच्या बिया असतात. हे दररोज 1 चमचा तरी खावे हे सीड्स. आणि हे असे कधी कधी आठवणीने खाल्ले जात नाहीत म्हणून म्हटलं थोडे लाडवात पण घालावेत. थोड्या मेथ्या पण घालणार आहे मी. मुलांसाठी जेव्हा करते तेव्हा मी मेथ्या अजिबात घालत नाही, कारण त्यांना ते कडवट चव आवडत नाही. पण म्हटलं आता काय मुलांना नाही द्यायचे तर आपण थोड्याशा मेथ्या घालाव्यात. आणि मखना पण घालणार आहे मी लाडवामध्ये. तो पण असा छान भाजून घेते. सगळं भाजून झालेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग मिक्सर मधून वाटून घ्यायचं. मिश्रण वाटून झालं आणि हे बघा असं झालंय. आता याच्यात आपण थोडीशी घालूया वेलची पूड. मी हा थोडा डिंक बाजूला ठेवला होता याच्यात चुरून घालायला. थोडासा याच्यात घातलाय मी पिन वरती. मी असा हा जरा चुरून घालणार आहे.
तर छान लागतो असं चुरून घातलेला, दातात आलेला असं छान लागतो. तर गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घेते. याच्यामध्ये तूप वगैरे काही घालायची गरज नाही. मी गूळसुद्धा घातलेला नाही आहे, ना साखर घातली आहे. पण तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात गूळ किंवा साखर तुम्ही घालू शकता, पिठी साखर किंवा गुळाची पावडर असं घालू शकता. पण आम्हाला त्याची काही गरज वाटत नाही, कारण याचा खजुराचा आणि अंजिराचा गोडवा याच्यात असतोच, त्यामुळे काही गरज नाही वाटत. आणि त्यामुळे हे अगदी पौष्टिक लाडू आहेत. ना याच्यात साखर ना गूळ, काही नाही आहे. असा काळा मनुका आणि शेजारी असा पिस्त्याचा काप लावलाय. असं छान दिसतोय लाडू एकदम. असे सर्व लाडू वळून झाले माझे आणि असे दिसत आहेत. या लाडवाचं प्रमाण असं काही नाही आहे. काजू, बदाम, अक्रोड, जे खजूर, अंजीर जे काही तुम्हाला घालायचं आहे ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घालू शकता, तुम्हाला जसं क्वांटिटी हवं असेल तसं. आणि खजूर आणि अंजीर जे आपण घालतो आणि तूप, त्यामुळेच हे लाडू वळले जातात. त्याच्यासाठी वेगळं काही घालावं लागत नाही. त्याने असं बाइंडिंग होतं आणि असं छान वळलं जातं. तर तुम्ही पण मला नक्की सांगा की तुमची काय पद्धत आहे लाडू बनवायची. काही वेगळी पद्धत असेल तर माझ्याबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. बाय.